नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। माजी महापौर तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख श्री भगवान बापूजी करंकाळ यांची पत्रकार परिषद संपन्न। गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांच्या हत्या प्रकरणाची CID चौकशी झाली पाहिजे, केली मागणी। आज दिनांक 10 डिसेंबर रोजी माजी महापौर तथा उभाटा गटाचे सहसंपर्क प्रमुख श्री भगवान बापूजी करंकाळ यांची पत्रकार भवन धुळे येथे पत्रकार परिषद पार पडली। धुळ्यातील गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। धर्मगुरू, साधू संत महंतांवर होणारे प्राणघातक हल्ले ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। धुळ्यातील गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या संपूर्ण घटनेची CID चौकशी झाली पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, काल बाबा धीरज सिंगजी ज्यांच्यावर 1 डिसेंबरला प्राणघातक हल्ला झाला होता, त्यांची प्राणज्योत मुंबईमध्ये कोकिलाबेन अत्यंत मोठ्या रुग्णालयामध्ये प्राणज्योत मावळली त्यांची, आणि आज त्यांच्यावर अंतिम संस्कार झाला। हा साधू समुदायावर नाही तर हा भक्ती आणि श्रद्धेवर झालेला आघात आहे। या आघाताच्या मूळ तळाशी जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि भक्तजनांची बी इच्छा आहे। हा मास्टर माइंड ज्याला त्यांनी आश्रय दिला गुरुद्वारामध्ये राहण्याचा आणि खाण्याचा, लंगर खाण्याचा, प्रसाद खाण्याचा, त्याच जो व्यक्ती छत्रछायेत येतो आणि तोच त्यांचे प्राण घेतो, ही अत्यंत धुळेकर जनतेला आणि सगळ्या समुदायाला आणि भक्तांना एक न उलगडणारं असं कोडं हे झालेलं आहे। तर माझी मागणी आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की याच्यामध्ये CID किंवा CBI चौकशी झाली पाहिजे, आणि ज्यांनी हल्ला केला 24 वर्षाचा तो तरुण आहे, त्याचे माथे कोणी भडकवले? मग त्याच्यामध्ये तो राजकीय कोणी नेता आहे का काही लोकांच्या आजूबाजूच्या लोकांचा त्या गुरुद्वाराची जी जागा आहे करोडो रुपयाची फार मोठी जागा आहे, त्या जागेवर कोणाचा डोळा आहे का? म्हणून तर नाही हा घातपात झाला, अशी माझी मागणी आहे। आणि मी भगवान रामभाऊ करंकाळ सहसंपर्क नेता झालोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मी महापौर पण पूर्वी होतो, आणि एक आंदोलक चेहरा, एक चळवळीचा चेहरा, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझी ख्याती आहे। म्हणून मी अत्यंत संवेदनशील या विषयाला मी हात घातलेला आहे। हा विषय तडीत जात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।